तर हॅलो गाईज, कसे आहात? तर गाईज, आज मी ब्लॉग पहिल्यांदा शूट करते आणि आज अधिक मासचा पहिलाच दिवस आहे. तर ब्लॉग कसा होईल माहीत नाही, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि दरवर्षी ना गाईज आमच्या घरी पोथी असते, पण ह्या वर्षी आहे ना आमचं घराचं काम चालू आहे, दिसत असेल तुम्हाला, बघून घ्या. तर घराचं काम चालू आहे ना, म्हणून ह्या वर्षी आम्ही गलीमध्ये म्हणजे आमच्या शेजारी आहे ना तिथे पोथी ह्या वर्षी तिथे ठेवलेली नाही, तर दरवर्षी आमच्याच घरी असते. तर ब्लॉग कसा होईल माहीत नाही, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तोपर्यंत मी करते देवपूजा. तुम्हाला माझं घर तर गाईज, माझी इथे महादेवाची पूजा चालू होती, दिवे वगैरे लावून झाले, तुम्ही पाहिलं. तर इथून मग मी गेली कथेच्या ठिकाणी, जिथे कथा चालू होती तिथे. गाईज, इथे असं झालेलं की ब्राह्मण दादाला ना छोटा चौरंग लागणार होता, तर मी आमच्या घरी आली घ्यायला. इथं पाटलं होतं, पण ब्राह्मण दादा बोलले की छोटा चौरंग हवा, तर आमच्या घरी होता, तर मी घरी आली घ्यायला. बघू शकता तुम्ही की तिथं दादांनी ते त्याच्यावर कथेला ठेवलेली आहे. ताईंनी पूजा वगैरे केली त्याची कथेची. नाही, त्या पुराणामधून थोडा सार घेऊन अधिक मासाचा हा सार तयार करण्यात आलेला आहे. अधिक मास हा स्पेशल ग्रंथ नाही, वेगळा ग्रंथ नाही, ह्या सगळ्या पुराणांचा जो सार आहे त्या अधिक मासामध्ये काढण्यात आलेला आहे. ह्या सगळ्या थोड्या कथा आपल्याला श्रवण करून घ्यायच्या आहेत. गांभीर भाषेचं मह तयाची हा काढून मतीदार्थ मह, ह्या ठिकाणी सगळ्या पुराणांचा जो अर्थ आहे, जो त्याचा सार आहे, तो काढून याच्यामध्ये घेतलेला आहे. सकल जण समजे यथार्थ, सगळ्या लोकांना हे समजलं पाहिजे, कळलं पाहिजे, त्यांना जो उपयोग झाला पाहिजे, म्हणून ह्या ठिकाणी ऐसे महाराष्ट्र भाषेत येथे यथामती वर्णित हे सगळे ग्रंथ जे आहेत ना, हे संस्कृत भाषेमध्ये दिलेले आहे. सगळ्या बायकांना हळदी कुंकू केलं. Afternoon, or meet me at twilight.
तर काही जाता आहे ना ब्लॉग डायरेक्ट मी 4 वाजता चालू केला आहे, कारण की ना तिथून आल्यानंतर मला लक्षातच नाही राहिलं. तर तिथून मी ना 8 वाजता घरी आली सकाळी. त्याच्यानंतर घरात आवरायचं होतं ना, म्हणून माझं जमलंच नाही ब्लॉग घ्यायचं. तर आता संध्याकाळी डायरेक्ट 4 वाजता चालू केलेला आहे ब्लॉग. तर आमचं ना ते घराचं काम चालू आहे. तुम्हाला सकाळी पण बोलली की ना मी. तर हे बघा इथे आहे ना ही सगळी स्टाईल काढलेली आहे ना, तर ते बघा ते माणसं आहे ना भरायला आलेले सगळे. ते सगळी घरातली स्टाईल, कारण की ना खराब झालेली होती ना, त्याच्यासाठी सगळी काढलेली. तर खराब झालं होतं म्हणून सगळं काही काढलेलं. तर तुम्हाला दाखवते काय शिवलेलं आम्ही ते कसं दाखवते. तर इकडे बनते चहा. इथं झाली माझी भाजी तर गाईज रानूचे पप्पा ना काल आले, म्हणजे 2-3 दिवसासाठी गावाला गेले होते ते. तर काशी गेले होते. मग तिथून आल्यानंतर आहे ना त्यांनी काय काय आणलं आहे ना तुम्हाला दाखवते. म्हणजे मला तर खूप आवडले. तुम्हाला आवडतं का कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला दाखवते. तर ब्लॉग बघा करा. हे बघा काय शिव कसा करतोय. काय झालं शिव? शिव काय बेटा ते काय ते गाली? तुला आवडली का? छान आहे का? कोणी आणली होती तुला? पप्पाने दादूने आणली होती. असं का? शू बाय बाय कर. इथं बाय कर. तर हा बघा गाईज, हा एक हार आहे. थांब ना शिव, शांत बैस ना. तर हा बघा, हा असा आहे, एकदम मस्त आहे, छान दिसतोय. हा एक आहे असा, हा एक असा आहे, आणि हा आहे. मला तर खूप जास्त आवडले गाईज. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा एक असा आहे. रानू हा दाखव ग व्यवस्थित. हां दाखव ग रानू. थांब इकडे दाखव माझ्याकडे. तर हा बघा गाईज, हा असा आहे, आणि त्याच्यातच हा दुसरा एक कलर आहे, ग्रीन कलर. त्यांच्या दोघांच्या बघा काय कशा मस्ती चालू आहे. तर हे बघा गाईज, हे कडे पण आहे असे, हे असे दोघं इथं. तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय गाईज. बोला बाय बाय. हॅलो गाईज.